शेतकऱ्यांवर गोळीबार केला, त्यामध्ये आमच्या या तिन्ही सहकाऱ्यांना या पाण्याच्या संघर्षासाठी आपलं संपूर्ण जीवन उद्ध्वस्त होऊन, कुटुंब उद्ध्वस्त होऊन त्यांना प्राण गमावावे लागले, याच्यापेक्षा मावळ तालुक्यामध्ये दुसरं दुःख कुठलंच असू शकत नाही. म्हणून आपण गेली 15 वर्ष सातत्याने या ठिकाणी हा लढा पवना बंदिस्त जलवाहिनीच्या विरोधात सातत्याने लढत आहोत. अनेक वेगवेगळे प्रसंग गेल्या 15 वर्षात या ठिकाणी चर्चेच्या माध्यमातून पुढे आलेले असताना देखील आजही आपण सगळेजण या विषयावर कायम ठाम भूमिका घेऊन उभे राहिल्यामुळे आजपर्यंत या लढ्याला खऱ्या अर्थाने आतापर्यंत तरी आपण न्याय देण्याचं काम सगळ्यांनी मिळून केलेलं आहे. एक गोष्ट नक्की आहे की गेल्या 1-1.5 महिन्यापूर्वी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी बैठक बोलवल्यानंतर त्यांनी देखील त्या ठिकाणी अत्यंत स्पष्ट भूमिका मांडलेली आहे की मावळच्या शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय कुठलाच निर्णय होणार नाही, ही त्यांची भूमिका किंवा तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण यांनी स्थगिती देत असताना घेतलेली भूमिका. त्यामुळे हा पक्षाच्याही पलीकडे जाऊन, राजकारणाच्याही पलीकडे जाऊन मावळच्या समाज हिताच्या दृष्टीने आपण सगळेजण एकत्र येऊन सातत्याने हा लढा देत आहोत. हीच खऱ्या अर्थाने आपल्या सर्व हुतात्म्यांना आदरांजली असणार आहे. येणाऱ्या काळात देखील आपण सर्वजण या भूमिकेच्या माध्यमातून उद्याच्या काळातला या भागाचा संपूर्ण परिसर, पवना धरण आणि पवनामाई ही कशा पद्धतीने सुरक्षित राहील, यापूर्वी आपण जे जे काही केलं, आज अक्षय आहे, ललिताताई आहे, नितीन आहे, शामरावांच्या पत्नी आहे किंवा शेतकऱ्यांवरचे गुन्हे आपण मागे घेतले, या सगळ्या गोष्टी जरी त्या ठिकाणी झालेल्या असल्या तरी देखील अजून हा लढा संपलेला नाहीये. याच्यामध्ये वेगवेगळे मतप्रवाह जरी असले तरी उद्या पुढे जात असताना आपल्या सगळ्या पक्षाच्या प्रमुखांनी आम्ही 2 बैठका देखील आदरणीय शंकरमामा शेलार यांच्या निवासस्थानी केली. वेगवेगळे मतप्रवाह त्या ठिकाणी असले तरी सर्वांनी एकजुटीने या ठिकाणी पुढे जाण्याच्या संदर्भातलं धोरण आपण तालुक्याच्या दृष्टीने या ठिकाणी नक्कीच पुढे घेऊन काम करण्याचा आपला प्रयत्न असणार आहे. मी खऱ्या अर्थाने आज आपल्याला ती आठवण होते की बौरूच्या ठिकाणी एक्सप्रेस हायवेवरचा तो प्रसंग बघितल्यानंतर अनेकांना देखील आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या भागावर आपल्या तरुण सहकार्याला देखील गोळ्या लागल्या. माननीय मुख्यमंत्री तत्कालीन पृथ्वीराजजी चव्हाण असतील किंवा आता आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, आता ज्या मुलांच्या शरीरावरती गोळ्या लागल्या होत्या त्यांना देखील सरकारने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये नोकरी घेण्याचा निर्णय करून त्याचा प्रस्ताव देखील राज्य शासनाला त्या ठिकाणी मागच्या आठवड्यामध्ये प्राप्त झालेला आहे. म्हणून आपण ज्यांनी ज्यांनी या लढ्यामध्ये सहभाग घेतला त्या 169 शेतकरी असेल, त्यांच्या बरोबरचे अजून काही शेतकऱ्यांवरचे गुन्हे देखील त्या ठिकाणी प्रलंबित आहेत. वाढत्या नागरीकरणाच्या माध्यमातून विचार करत असतात या भागातल्या ज्या शेतकऱ्यांवरचे गुन्हे प्रलंबित आहेत त्यांची केस देखील आपण त्या ठिकाणी माननीय न्यायालयामध्ये त्या ठिकाणी मांडून मागील झालेल्या निर्णयाच्या अनुषंगाने त्या शेतकऱ्यांवरचे देखील गुन्हे मागे घेणं हीच खऱ्या अर्थाने आपल्या सर्व हुतात्म्यांना आदरांजली असणार आहे. आणि आपल्या सर्वांच्या वतीने या तिन्ही हुतात्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो. त्याचबरोबर मावळ तालुक्यातले गरिबांचे डॉक्टर अनिलजी उनकुले यांचं देखील आज सकाळी त्या ठिकाणी अंत्यविधीचा कार्यक्रम झाला. काल त्यांचं त्या ठिकाणी निधन झालं होतं. त्यांना देखील आपल्या उपस्थित सर्वांच्या वतीने श्रद्धांजली समर्पित करून सामुदायिक श्रद्धांजलीपूर्वी बाळासाहेब या ठिकाणी सूचना देतील आणि मग पुढच्या प्रमाणे आपण कार्यक्रम करू.